नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज करंजी बनवणार आहे। मैदा घेतला, मैद्यामध्ये तूप गरम करून टाकलेलं आहे आणि मग मळलेलं आहे। त्याच्यानंतर रवा, खोबरं, वेलची, साखर बारीक करून घेतलेली आहे। त्याचं सारण बनवलेलं आहे आणि आता हे चपात्या करून घेणार आणि त्याच्यावरती साटा लावून त्या एकावर एक ठेवून त्याचे फोल्ड मारणार। ह्याच्या रिलेटेड तुम्हाला दुसरा व्हिडिओ आहे मी पोस्ट केलेला, तो पूर्ण व्यवस्थित बघता येईल। आता मी सर्व मिक्स घेतले, सारण केलेलं आहे। खोबरं घेतलं, खोबरं थोडंसं चुरून घेते, त्याच्यानंतर ते एकत्र टाकून मिक्स करायचं आहे। मग बेदाणे, मनुके, रवा एकत्र केलेला आहे। आता पिठी साखर टाकायची आहे आणि वेलची, हे पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, असा रोल केलेला आहे मी त्या चपातीचा आणि त्याचं कट केलेलं आहे। आपल्या साईडला असं दाबून घ्यायचं, म्हणजे लेयर पडणार व्यवस्थित आणि खारीसारख्या करंजी होणार। हे बघा, आता लाटून घेतलं, सारण भरायचं आहे आणि साईडून मी पाणी लावले। काय काय जण दूध लावतात, पण मी पाणी लावलेलं आहे। हे बघा, आणि चिरण्याने कट केले। आता तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल दूर येईपर्यंत गरम नाही करायचं आहे, मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करायचं आहे। हे बघा, इतके छान झालेत ना, मस्त। हे बघा,